आज आपण बघणार आहोत ह्या टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलं जाते ए ची आणि बी ची व्हॅल्यू काढा म्हणून, ठीक आहे. आणि हे RRB NTPC ग्रुप डी SSC बँकिंग आणि CAT स्नॅप कॅट मॅट जेवढ्या पण एक्झाम आहेत त्या एक्झाम मध्ये हे क्वेश्चन विचारलं जाते. ए ची व्हॅल्यू काढायची आणि बी ची व्हॅल्यू काढायची. तुम्हीच बघा फरक. स्कूल मेथडनं जर केलं तर आपण जे आपल्याला शाळेमध्ये शिकविलेलं आहे ते ह्या स्टेपमध्ये शिकविलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर इथे व्हॅल्यू काय आली बी ची 3 येत आहे आणि ए ची काढायची असेल तर 7 येत आहे. एवढं मोठं इक्वेशन आपल्याला तिथं लावावं लागते. पण आता आपल्याला आज काय शिकायचंय, ह्याला शॉर्ट ट्रिक मध्ये कसं बघायचंय. आपल्याला कुठली मेथड बघायची तर चीता मेथड बघायची आहे, म्हणजे एकदम फास्ट. तर पहिलं काय असतं बघा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह बनले, इथं पॉझिटिव्ह आहे इथं निगेटिव्ह आहे, काहीच करायचं नाही. जर पॉझिटिव्ह काढायचं असेल तर 10 आणि 4 ला काय करायचं आपल्याला ऍड करायचे, किती आले 14, 14 चे हाफ लिहून टाकायचे. तर ए ची व्हॅल्यू काय आली 7 आलेली आहे. जर तुम्हाला मायनस मध्ये काढायचं असेल म्हणजे जर बी ची व्हॅल्यू काढायची, बी काय निगेटिव्ह दिसायला 10 आणि 4 ला मायनस करायचे, 10 मधून 4 गेले 6 राहिले आणि 6 चे आपल्याला काय करायचे हाफ करायचे. तर बी ची व्हॅल्यू काय आलेली आहे 3 आलेली आहे. तुम्ही मॅच करू शकता. किती वेळ लागलाय, किती वेळ लागत आपल्याला 2-3 सेकंड खूप झाले या क्वेश्चनला. चला, जर तुम्हाला ते कॉन्सेप्ट कळाला असेल तर मला ह्याची व्हॅल्यू काढून दाखवा, ठीक आहे. थँक्यू सो मच गाईज.